हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या घनकचरा आरोग्य विभागातील मुकादम व अधिकाऱ्यांचे कथित गैरप्रकार प्रकाश झोतात आले असतानाच आता बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कोठ्यांवरही हाच प्रकार सर्रास सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत। कामगार आणि नागरिकांच्या तक्रारीनुसार नगरसेवकांशी संबंधित कंत्राटी कार्यकर्ते अनेकदा कामावर फिरकत नाहीत। काही कायम कामगारही महिनोमहिने अनुपस्थित असतात, तरी सुद्धा त्यांच्या नावाने बिनबोभाट हजेरी लावून पगार काढला जातो आणि त्यातील हिस्सा वसूल करून या चुकांवर पांघरून घातले जात असल्याचा आरोप आहे। या गैरप्रकारामुळे प्रत्यक्ष काम करणाऱ्या प्रामाणिक कामगारांवर अतिरिक्त कामाचा भार टाकला जातो, त्यांना मानसिक त्रास दिला जातो, तर गैरहजर राहणाऱ्यांना संरक्षण मिळते अशी खासगी तक्रार कामगारांकडून पुढे येत आहे। या कोठ्यांवर एसआय उमाकांत गोदे व डीएसआय विनोद साबळे पदावरील अधिकारी कार्यरत असताना गैरहजेरी, बनावट हजेरी आणि कथित वायकट प्रकारांवर कोण अधिकाऱ्यांचे पांघरून आहे हा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। शहरातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या पुणे महापालिकेच्या अखत्यारीतील घनकचरा व आरोग्य कोठ्यांवर सुरू असलेल्या या कथित काळा बाजाराकडे नूतन महापौर आणि महापालिका आयुक्त लक्ष देणार का, तसेच दोषींवर ठोस कारवाई होणार का, हा प्रश्न आता शहरभर चर्चेचा विषय ठरत आहे। रोकठोक महाराष्ट्र चॅनल या सर्व भागांतील गैरकारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवणार आहे। आपल्या भागातही असा अन्याय होत असेल तर आमच्याशी संपर्क साधा, तुमचा आवाज आम्ही पुढे नेऊ, हा लढा थांबणार नाही।